तर इथे बघा, हे जे पीठ आहे हे आपलं छान असं शिजलं गेलं आहे. कळतं आपल्याला बरोबर शिजल्याच्या नंतर. आणि त्यामध्येच आता आपल्याला जी कोथिंबीर आहे ती टाकायची आहे. हे गॅस बंद केला की यामध्ये कोथिंबीर टाकायची, म्हणजे बरोबर आपल्या वड्यांच्या मध्ये मध्ये ही कोथिंबीर येईल आणि खूप छान दिसेल खरं तर. हे आता आपल्याला वड्या करायला तर घ्यायच्यातच. खूप छान शिजलं गेले हे पीठ. हे बघा या पद्धतीने. आता मी वडी करायला घेतली आहे आणि इकडे बघत असाल तर इथे आहे बाखर, जो की आपण बनवून ठेवला होता. त्यानंतर जे पीठ शिजवून घेतलं ते आहे. आणि इकडे मी सूप घेतलंय, त्यामध्ये पांढरं कागद टाकून घेतला. आणि इथे मी घेतलेला आहे कागद. आता बरेच जण काय करतात, प्लास्टिकवरती नाही करत, कापडावरती करतात. पण ते कापडावरती पाणी टाकावं लागतं. आणि ह्या इथे बिना पाण्याची मी कशी बनवते हे तुम्हाला दाखवते आज. जर माझी पद्धत आवडली तर व्हिडिओला मात्र एक लाईक नक्की करा. तर इथे हा कागद आहे, खाली घेतलेली आहे परात. आणि या कागदाला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. दाखवतो बघा, कागद घेतलेला आहे आपण आणि तेल घेतलेलं आहे. तर तेल थोडंसं छान लावून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये. काहीही करायचं म्हटलं तर खरंच सोपं नसतं. आणि हे पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ जर तुम्हाला वाटलं की तुमच्याकडनं थोड्याशा गुठळ्या वगैरे झाल्यात, तर शक्यतो पीठ कमी आणि बाखर जास्त, तर खूप छान अशी वडी होते. आता हे पीठ जे आहे ते आपल्याला यामध्ये छान असं, हे बघा या पद्धतीने छान असं हे करून घ्यायचे, म्हणजे मग त्यातल्या गुठळ्या वगैरे सगळ्या फुटून जातात. आणि वड्या ज्या आहेत त्या छान सॉफ्ट दिसतात. खरंच छान पद्धत आहे. आणि कोणी कोण प्लॅस्टिकवरती करतं, कोण कोण कापडावरती थापून करतं, हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, आणि गरम पिठामुळे एकदम छान ते असं मिक्स होतं. तर इथे असा छान गोल तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यावरती हे बघा या पद्धतीने आपल्याला जे सारण आहे ते टाकायचंय. आणि शक्यतो पीठ कमी आणि सारण जास्त असं करायचंय. आणि नंतर काय करायचं, हे जे आहे, आता तुम्हाला मी इकडनं दाखवते. हे बघा, हे जे आहे आपल्याला बरोबर सारण जे आहे ते आत घालायचंय आणि वरतून अशा पद्धतीनं दाबून घ्यायचंय. हे बघा या पद्धतीने छान तयार होते वडी खरं तर. आणि पिशवी म्हणजे प्लास्टिकमुळे काय होतं, तुमच्याकडे थोडासा असा जाड कुठलाही साडीचा वगैरे पेपर असू शकतो, त्यावरती तुम्ही करू शकता या पद्धतीने. तर आता बघा, वडी जी आहे ती जवळपास आपली थापून झालेली आहे. तर आता ही खाली आल्यामुळे इकडे तुटली थोडीशी, पण असो, तुटलेली मी थोडी बाजूला ठेवते. आणि ही जी वडी आहे ती घेण्याची पद्धत पूर्ण हातावरती अशी घ्यायची, हे बघा, आणि इथे अशी ठेवून द्यायची. जेव्हा ही थंड होईल तर तेव्हा आपण ही कट करायची. हे बघा अशा पद्धतीने. अजून एक बनवून दाखवते. हे बघा, छान असं आपल्याला घ्यायचंय करून. दुमडताना फक्त थोडीशी काळजी घ्यायची आहे. दुमडताना काय करायचं, हा पूर्ण बाखर जो आहे तो आत गेला पाहिजे. आणि आपल्याला हे बघा या पद्धतीने खूप छान थापली जाते प्लॅस्टिकवरती. अजिबात काहीही जास्त राहाडा वगैरे होत नाही. मेसी होतं थोडंफार, आता मेसी होणारच इतकं करायचं म्हटल्यावर. हे बघा या पद्धतीने छान तयार होऊन जाते. आणि थापायची थोडीशी हे आहे, फक्त गरम गरम करावी लागते. आता ही आपली दुसरी वडी आहे. एक मिनिट. हे बघा या पद्धतीने उचलायची आणि पुन्हा यावरती छान ठेवून द्यायची. तर बघा 2 वड्या तयार झाल्या.
तर आता राहिलेल्या वड्या ज्या आहेत, 2 वड्या मी तुम्हाला दाखवल्या, राहिलेल्या वड्या करून घेते आणि मग पुन्हा भेटते. हे बघा किती सुंदर अशी वडी तयार होते. आता वड्या तयार झालेल्या आहेत. हे बघा इथे मी झाकून ठेवलेल्या आहेत, इथे खाली मी दाखवते तुम्हाला. हे बघा सगळ्या वड्या आपल्या एकदम छान अशा रेडी झाल्यात. मी नंतर कट केल्यावरती तुम्हाला दाखवेनच. आणि आता आपल्याला जी पातळ भाजी म्हणजे रस्सा, मासवडी आणि रस्सा ती करायची आहे. तर त्यासाठी ज्या पातेल्यामध्ये मी पीठ हाटून घेतलं होतं त्याच पातेल्यात पाणी उकळायला ठेवले, म्हणजे जे पिठाचं वगैरे आहे ते सगळं निघून जाईल आणि त्यामध्येच आपल्याला फोडणी देता येईल. आणि हे पिठाचं पाणी जे आहे ते भाजीत टाकल्याच्या नंतर एकदम छान अशी भाजी होते, टेस्टी. कारण यामध्ये पिठाचा पूर्ण अर्क उतरतो त्याच्यामुळं. आणि शक्यतो वड्या थापून झाल्याच्या नंतरच भाजी टाकायला घ्यायची. आता भाजी टाकणार आहे. जवळपास 1 वाजत आलाय. मध्ये मध्ये मला खूप सारे डिस्टर्ब्स आले. असू दे आता काय. आता 2 वाजता टिफिन द्यावा लागतो, अजून 1 तास आहे. आता रस्सा टाकते, एकीकडे भात लावते आणि भाकरी एकच करायची आणि काही चपाती, फुलके आणि थोडंसं कारल्याची भाजी करायची. कारण त्यांना जर ही भाजी नाही आवडली तर कारल्याची भाजी ॲटलिस्ट खातील म्हणून. तर चला हे आपण भाजी टाकून घेतोय. तुम्ही म्हणाल हे साईडला आहे, तर याला काही नाही, एकदा भाजी टाकली की बरोबर जाईल ते निघून सगळं. मोहरी टाकली आहे, छान तडतडली की जिरे टाकायचे. जिरे तडतडले की जे खोबरं आणि लसूण आपण वाटून घेतले ते सुद्धा टाकायचं यामध्ये आणि त्याचसोबत थोडं टाकायचं. छान तडतडून द्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी माझा घरचा काळा मसाला आणि हळद पावडर घेतली आहे, ही मी यामध्ये टाकून देणार आहे. आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केले ते यामध्ये टाकायचे. खूप छान टेस्टी एकदम सुंदर अशी ही रस्सा होतो. आपण जे वाटण वाटून घेतलं होतं त्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि बी होतं, मगज बी. मला अशी घाईघाईमध्ये तसाच हात लावायची सवय आहे. तर या पद्धतीने छान तेल सुटेपर्यंत वाटण छान परतून घ्यायचं. त्यामध्ये मीठसुद्धा टाकूयात म्हणजे मसाला छान परतला जाईल आणि छान तेल सुटेल आपल्या मसाल्याला. ॲक्च्युली हा मसाला सगळा भाजून तळून घेतलेला आहे, पण तरीही तेल सुटल्याच्या नंतर, छान परतल्या गेल्याच्या नंतर जी टेस्ट होते भाजीची तयार, तर ती जास्त इन्हान्स होते, म्हणजे एकदम सुंदर लागतं, टेस्टी. आता थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे. या स्टेपला मी इथे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतणार आहे गरम, म्हणजे जेणेकरून मसाल्याची जी ग्रेव्ही आहे त्यातून आणखी तेल बाहेर रिलीज होईल. तर बघा या पद्धतीने थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी. तुम्ही पाहत असाल तर छान तेल असं सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला. आणि आता आपल्याला त्यामध्ये टाकायचे पाणी. तर अगोदर ही गरम पाणी टाकते म्हणजे तरी छान येईल आपल्या भाजीला. आणि सगळ्यात महत्त्वाचं तसं की मी जास्त तेल वापरलं नाही, कमी तेलाचं हवं आहे त्यांना, एकदम जास्त ऑइली वगैरे नको आहे. आणि त्याचसोबत जे भांडं धुतलेलं पाणी होतं मसाल्याचं ते सुद्धा यामध्ये टाकून घेते मी. आपल्याला एक 4-5 जणांचा टिफिन आज द्यायचा आहे आणि एकदा ही गोष्ट आपण परत परत करत नाही म्हणून थोडंसं जास्तच बनवलं आहे. साधारणतः इतका रस्सा मी केलेला आहे. आता याला छान अशी नंतर तरी वगैरे येईल. तरी जास्त तर नकोच आहे आपल्याला, जरी आली तरी मी तरी बाजूला करून मग त्यांना देईल, कारण त्यांना कदाचित शुगर वगैरे असावी म्हणून नको आहे त्यांना जास्त तेलाचं वगैरे. तर आता भात लावून घेते. आता एकीकडे भात होतोय आपला आणि एकीकडे भाजी उकळतीये. तोपर्यंत जी वडी आहे तर ती मी छान कट करून घेणार आहे. साईडचं बाजूला काढून घ्यायचंय आणि त्यानंतर वडी जी आहे ती अशा पद्धतीनं कट करायची. तर दाखवते मी. हे बघा बरोबर मध्ये त्याच्यामध्ये सारण गेलंय. 1 मिनिट मी अजून दाखवते तुम्हाला कट करून. तर बरोबर आपण जे बनवतो तर ते हे बघा या पद्धतीने या वड्या होतात, खूप छान लागतात. आणि त्या आता मी बरोबर अशा कट करून या ताटामध्ये अशा करून ठेवणार आहेत गोल. तर मी सगळ्या कट करते. बघू शकता किती सुंदर अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. एकदम बाखर जास्त आणि पीठ कमी,
शक्यतो पीठ कमी आणि बाकूस जास्त, अशा वड्या खूप छान लागतात आणि म्हणजे एकदम सुंदर अशा ह्या वड्या तयार होतात. मी आता भाऊबीजेला सुद्धा केल्या होत्या, कारण माझ्या नणंदबाई येत असतात, तर तेव्हा मी दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी मी मासवडी करत असते. हे बघा एकदम सुंदर अशी झालेली आहे. कमी पीठ आणि जो बाकूस असतो किंवा सारण असतं ते जास्त, तर या पद्धतीने खूप छान तयार झाल्या. तर वड्या ज्या आहेत त्या कट करून झालेल्या आहेत आणि खरं सांगू आज तुफान आलं गेलं आहे आणि त्यातून आता आपण केक बनवतो. केकचे क्लासेस घेतले, त्याच्यामुळे जे केकचं मटेरियल असतं ते सुद्धा माझ्याकडे सगळं आहे सेलिंगला, त्याच्यामुळे सारखं तेही कस्टमर सुरू आहे आणि हाही स्वयंपाक आणि त्याची सुट्टी झाली आहे. आता 1:30 वाजत आलाय, कंप्लीट 2ला आपल्याला टिफिन द्यायचा आहे आणि हे बघा छान कापून अशा ज्या साईडचं निघालेलं होतं ते मध्ये टाकलंय आणि छान अशा वड्या ज्या आहेत त्या आपल्या सुंदर तयार झालेल्या आहेत. खूप छान लागतात. हे बघा खूपच मस्त लागतात. नक्की तुम्ही ट्राय करा. बऱ्यापैकी रेसिपी देण्याचा तर मी प्रयत्न केलेलाच आहे. बघूयात, तुम्हाला जर काही अडचण असली तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. झाकण ठेवून द्यायचं. आपल्याला सॅलड द्यावं लागतं तेव्हा हे कट करून ठेवलं. कट करून ठेवते फ्रीजमध्ये, म्हणजे तो वेळ वाचेल, कारण मला अजून एक भाकरी करायची आहे, त्यानंतर चपात्या आणि काही फुलकेही बनवायचे. भाकरी फक्त टेस्टिंगसाठी, त्यांना आवडली तर खातील. एक छोटीशी बाजरीची भाकरी, त्यांना ज्वारीची पाहिजे होती पण आम्ही ज्वारी खात नाही, त्याच्यामुळे आता बाजरीची देणार आहे. काहीतरी आले आय थिंक. आता यामध्ये कांदा, काकडी, टोमॅटो आणि लिंबू. तर कांदा आणि लिंबू मी आज मासवडीसाठी ॲड केले, नाहीतर कांदा लिंबू त्यांना नाही लागत. तर आता मी चपाती आणि भाकरी करून घेते. भाजी मी उतरवून ठेवली इकडे आणि पटकन करून घेते. 1:30 वाजत आलाय, मग बोलते पुन्हा.